चला सामना लगेचच सुरू करायचा आहे, वेळ न घालवता. दोन्ही ऑफिशियल अंपायर्स जे मैदानाच्या आतमध्ये गेलेत, निर्धारित 20 मिनिटं 4 ओव्हर त्या तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक तिथे वितरित केलं जाईल. खेळाडू जो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे शुभम दुपारे मॅन ऑफ द मॅच आहेत. शुभम या मान्यवरांच्या शुभ से आपण मॅन ऑफ द मॅच शुभम याला वितरित करणार आहोत. मुख्य मंचावर या ठिकाणी शुभम दिनेशजी काटोळे साहेब यांच्या शुभ से आपण ते मॅन ऑफ द मॅच त्याला वितरित करणार आहोत. मेडल आहे रोहित सुतार ग्रामपंचायत सदस्य बिलोशी यांच्याकडनं. कॅप आहे HR फॅशन विकी काळे रोहित काळे यांच्याकडनं. आणि तदनंतर एक मेमेंटो आहे तो म्हणजे संदीपजी पाटील यांच्याकडनं. शुभम याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच वितरित केलं जाते. 13 चेंडू 26 धावा ज्याने केल्या तो शुभम ठरलाय गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शुभम दुपारे गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, त्याला या ठिकाणी ट्रॉफी वितरित केली जाते. आपण पाहतोय हे सर्व प्राइज वितरित केले जाते. शुभम जास्त वेळ घेणार नाही. कसं वाटलंय या ठिकाणी आल्यानंतर? खेळत असताना सुरुवातीच्या 3 बॉल्सवर खूप स्ट्रगल बघायला मिळाला. एकही बॉल बॅटला लागलेला नव्हता आणि त्यानंतर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली. खेळताना कसं वाटलं? खूप छान वाटलं. मैदान पाहताना हे आयोजन पाहताना कसं वाटलं? खूप छान आयोजन आहे. बेस्ट ऑफ लक असेल तुला पुढील मॅच करिता आणि खूप खूप अभिनंदन. जाऊयात मॅचकडे. त्या ठिकाणी मायक्रोफोन मध्ये जोडले जातील तुमच्या समवेत अक्षय पांडव सर. इथे चौकार आलाय. एक चौकार तो पाहायला मिळालाय. 2 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या 4 आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रोशन जो पहिल्या ओव्हर करता आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगेन बॉल ऑफस्टॉमच्या थोडासा बाहेर राहिलाय, त्यामुळे पंचांनी त्याला वाईड म्हणून दंडित केलंय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना एकंदर जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावर. 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, महेंद्र आणि योगेश दिवा जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतायत, मात्र त्यांचा पाठलाग इथे यशस्वी ठरेल का? तर नाही असं उत्तर आलंय. बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. कव्हर्सला क्लिअर करणारा हा दर्जेदार फटका इनफिल्डच्या वरनं खेळला गेला. चौकार 4. अगदी अप्रतिम फटका त्या ठिकाणी बघायला मिळाला. बघा आपण पाहतोय त्या ठिकाणी जागा बनवली आणि तदनंतर कव्हरच्या डोक्यावरनं बॉलला चौकाराकरिता पाठवून दिलं. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर जागा होते, त्या जागेचा योग्य त्यानं वापर केला आणि वापर करताना हा चौकार तो बॅटरनं मैदानाच्या आतनं पेशकश केला. एका बाजूने टीम साईराज कुडूस आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर आई गावदेवी नेहरोली हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहताय. यावेळेस मात्र फुलटॉस होता. ऑन साईडला क्षेत्र खाली पाहिलंय, तिथनं बॉलला खेळलाय. सौरभ सवर जीवाच्या आकांतानं प्रयत्न करताना पाहायला मिळाला, मात्र त्या प्रयत्नांना अपयश. बॉल मिड विकेटच्या बाहेर. चौकार 4. अगदी सर, सौरभ सवर जर का पोहोचू शकला नाही म्हणजे पोहोचणं बॉलपर्यंत खूप कठीण होतं. कारण आउटफील्डमधला अतिशय वेगवान खेळाडू आहे संदीपजी पाटील. या ठिकाणी पुन्हा एकदा येत आहेत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक SP आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. SP खऱ्या अर्थानं वन मॅन शो ही संपूर्ण स्पर्धा ऑर्गनाईज ज्यांच्या माध्यमातून केली गेली. उपसरपंच चषक 2026 आपण पाहतोय. सांगी इथून अभिषेकजी पाटील इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. संदीपजी पाटील, मी उल्लेख करतो की एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. सध्या वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कर्णाची भूमिका बजावली जाते, कारण जिथे कुठे स्पर्धा आहेत तिथे संदीपजी पाटील SP यांचं मोलाचं सहकार्य ते आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आहे, तेवढा चांगला फटका. अलॉंग द कार्पेट खेळलाय. बॉल काऊ कॉर्नरच्या जवळ चाललाय. तिथे जोपर्यंत बॉलला उचललं रनमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. एकेरीनं वाढताना धावसंख्या जाऊन पोचते 14 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ फलंदाजांनी जरूर आपल्या नावावर केलाय, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक ते आपल्याला पाहायला मिळालं. आणि या मॅन्डेटरीच्या पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर
टिपिकल पॉवर प्लेचे जे फटके आहेत ना ते मैदानाच्या आतनं खेळले गेले फलंदाज महेंद्रकडनं. त्यानं तिथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर कव्हर्समध्ये फटके खेळले, मिडविकेटमध्ये फटके खेळले, जिथनं त्यानं रन्स मिळवले आणि त्या रन्सच्या मदतीनं धावफलकाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. आई गावदेवी नेहरोली पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्त्वपूर्ण सामना आहे. सौरभ सवर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज म्हणून त्याची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. तो सौरभ सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अगदी अल्पावधीमध्ये स्वतःला सिद्ध करणारे जे खेळाडू आहेत त्या लिस्टमध्ये वरच्या 3 मध्ये येतो हा खेळाडू सौरभ सवर, जो सध्या आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. वेगानं हाताळला तिथे फलंदाजाला शांत ठेवलं, विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. द्विधा मनस्थिती जी फलंदाजी करता नेहमी धोकादायक असते आणि त्या द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाजाला घेऊन गेला. हे बघा कट टू कट अगदी चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. हलकासा आत आला मात्र तो चांगला चेंडू टाकण्याकरता काफी होता. एक निर्धाव बॉल आलाय. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय समोर लॉंगॉन मध्ये. क्षेत्ररक्षक पहिला दुसरा अटेम्प्ट तो तिथे अनसक्सेसफुल राहिलेला पाहायला मिळाला. झेल हातातनं ड्रॉप झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 15 वर. सौरभ थोडीशी शांतता ती मैदानातनं निर्माण करतोय. महेंद्र आणि योगेश ही जोडी मैदानामध्ये आहे. योगेश दिवा याला आपण यावेळी पाहतो, एक विध्वंसक खेळाडू आहे. या स्पर्धेकरिता शुभेच्छा येत आहेत रोहनजी पाटील आणि हेमंतजी पाटील वाडा यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच, धन्यवाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सौरभ सवर, योगेश दिवा त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एनकडे आहे. आय सेफ्टी ते लावून तो फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गरजेचं आहे या सर्व गोष्टी आणि नाईट क्रिकेटमध्ये तर अत्यावश्यक आहेत. चेंडू केव्हाही तुम्हाला दुखापतग्रस्त करू शकतो आणि त्यामुळे खूप चांगला निर्णय घेतला इथे योगेश दिवानं. तो मैदानामध्ये बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र हा बॉल योगेश दिवानं उडवलाय. बॉलनं उंची तर गाठली आणि लांबीही तेवढीच मिळवली आहे. बॉल मिड विकेटच्या बाहेर. आपल्या डावाचा पहिला बॉल त्यावर केलाय त्यानं धम्माका. षटकार 6. योगेश हे नाव मात्र तेवढंच जबरदस्त टोला. बघा कशा पद्धतीने फटका रेंज मध्ये आला आणि त्याला सरळ पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार षटकार. चांगला फटका होता. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल करता जाण्याचा मनसुबा होता. कलेक्शन मध्ये गडबड झाली. मला वाटते ज्या लाईट्स आहेत त्या कलेक्शन करताना तिथे थ्रो थोडासा वरून होता. फ्लड लाईट क्रिकेट ते खेळताना खूप साऱ्या गोष्टी त्याचं भान तुम्हाला असणं गरजेचं आहे. हे फ्लड लाईट क्रिकेट जे सध्या आपण एन्जॉय करतोय, कृत्रिम प्रकाश जोतात खेळवली जाणारी स्पर्धा जिला आपण एन्जॉय करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सौरभ सवर आतापर्यंत 4 मध्ये त्यानं दिल्यात 8. यावेळेस मात्र हा बॉल तो हवेत आहे. संधी आहे ते विकेटची. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि सहज सोपा साधा झेल तो त्याच्याकडनं झालाय. ड्रॉप मिळालंय जीवनदान. कधी कधी स्टायलिश झेल पकडण्याच्या नादात चेंडू हातातनं निसटतात. हे बघा तिथे तुम्हाला दाखवले गेले. हा बॉल ज्यानं खूप जास्त उंची गाठली आणि तिथे हे सगळं कशामुळे होतं ना तर रील्सचा जमाना. तो खूप चुका करतो. त्या रील्स बनवण्याच्या नादात खेळाडू खूप वेळा चुका करतात. हे सातत्याचं चित्र आता बनत चाललंय. स्टेटस तो स्वतःचा निर्माण करणं आजवर कधीही योग्य आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चुकी कराल मग भुगतान का करायचं नाही. भुगतान करावं लागेल. बॉलला मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलं सीमा रेषा पार. षटकार. बघा कशा पद्धतीने थोडेसे शफल झाले आणि तदनंतर बॉल मिळाला बघायला आणि सरळ बॉलला पुल केला आणि फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराकरिता योगेश दिवाच्या बॅटमधनं आलाय अजून एक गगनभेदी षटकार. 6. लेजंड क्रिकेटर वाडा टेनिस बॉल क्रिकेटमधले कुडीस गावातील सन्माननीय महेश भोईर आणि महेश जाधव बांबू, वाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश जाधव बांबू यांच्याकडनं या स्पर्धेकरता शुभेच्छा येत आहेत. मनपूर्वक धन्यवाद. वेगवेगळ्या विभागातून स्पर्धा वॉच केली जाते. वेगवेगळे खेळाडू असतील,
प्रेक्षक असतील, घर बसल्या नाईट टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे एक पर्वणी असते अद्वर, कारण दिवसभर कामामध्ये व्यस्त असतो व्यक्ती. मात्र ही जी वेळ आहे ना, इथनं पुढे 11-12 वाजेपर्यंत लोक ऑनलाईनच्या माध्यमातून जे स्पर्धेशी जोडले जातात, स्पर्धेला वॉच करतात, क्रिकेटला एन्जॉय करतात. अगदी विरंगुळ्याचं प्रमुख साधन आहे टेनिस बॉल क्रिकेट. सध्या जर पाहिलं तर 1000 पेक्षा जास्त लोक, जवळपास 1100 लोक ऑनलाईन आहेत. म्हणजे बघा, नाईट क्रिकेटचा हा एक वेगळा फायदा असतो की तुम्ही घर बसल्या क्रिकेटला वॉच करू शकता. आणि आज जर आपण पाहिलं तर आज संध्याकाळपासून 30,000 लोकांनी ही स्पर्धा ऑनलाईनच्या स्वरूपाने पाहिली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज निखिल चेंडूला पाहिलं, सोडून दिलं, बाकीचं काम पंचांवर सुपूर्द केलंय आणि त्यांनी इशारा केला इट्स अ नॉन प्लेबल. डाव्या स्टीच्या राहिलाय बाहेर, वाईटचा इशारा आलाय. दिशा ती खूप महत्वाची आहे. गोलंदाजी करत असताना तुमचा टप्पा तो खूप महत्वाचा असतो. गोलंदाजी करत असताना टप्प्यापासून तुम्ही जर भरकटलात तर मग अतिरिक्त रन किंवा मग षटकार चौकार ते क्रिकेटमध्ये येत असतात. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट, स्वीट व्हॉइस अँड लॉंग डिस्टन्स ते आपल्याला पाहायला मिळालंय. बॉल सीमा रेषा पार, षटकार. टक असा जो आवाज आहे ना, बघा रेंज मध्ये आला आणि सरळ महेंद्रच्या मनगटामध्ये ताकद एवढी आहे की बॉलला सरळ फेकून दिलंय. महेंद्रने माही मार रहा है कॉपी बुक स्टाईल न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6. चांगला फटका होता जो बॅट अँड बॉल मध्ये जेव्हा संपर्क होतो तेव्हा त्यामधनं एक स्वीट व्हॉइस आपण क्रिकेटमध्ये ज्याला म्हणतो, टक असा जो आवाज आहे तो फलंदाजाला कॉन्फिडन्स देतो, प्रेक्षकांना आनंद देतो. तोच फटका इथे आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. धावसंख्या 36. यावेळेस मात्र हा बॉल त्याला वळवलाय, तिथे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तो चुकी करतोय आणि त्यानंतर बॉल तो सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. मात्र खूप चांगला बॅकअप तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला स्टॉप केलं, तदनंतर रिटर्न केलं. तत्वर 2 धावा ज्या राफलकावर जोडल्या गेल्या, ज्या दुहेरीच्या मदतीनं राफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 38, 38 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आई गावदेवी नेहरोली संघ खूप चांगल्या बहरात आहे. खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळत आहेत. महेंद्रची विशेष तारीफ करावी लागेल, कारण त्यांना आतापर्यंत 11 बॉल फेस केलेत आणि त्यामध्ये 23 बनवल्यात. योगेश दिवा तर आउटस्टँडिंग जो नेहमीच असतो नेहरोली संघाकरता, आणि तो योगेश दिवा जर आपण पाहिला तर त्यांना 3 बॉल फेस करताना 13 बनवल्यात. दर्जेदार फटके ते मैदानाच्या आतनं पेशकश केलेत. निखिल आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन पेज जनरेट केला होता. तिथे विकेट कीपर पुन्हा एकदा चुकी करतोय. बॉल चाललाय फाईन लेगच्या दरम्यान सीमारेषेच्या दिशेनं आणि तिथे क्षेत्ररक्षकानं नेमकं चेंडू थांबवलाय की सीमारेषे पार गेलाय, तर तिथे 3 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या तिहेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 41, 41 धावा. प्रत्येक चेंडूवर रन येत आहेत. हे नेहरोली संघाकरता खूप महत्वाचं आहे. युवा खेळाडू साईराज कुडूसच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत आहेत. 2 लेजंड खेळाडू आहेत या टीममध्ये, गौतम पटेल लालू आणि योगेश चौधरी काका. या दोघांना आपण या टीममध्ये खेळताना पाहताय. बाकी सर्व नवे युवा खेळाडू जे या टीममध्ये सध्या खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आहे. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. सातत्यानं आक्रमकता, विध्वंसकता, विस्फोटकता. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू हलकासा कट झाला होता आणि त्यामुळे देहेष्टीवर जाऊन आदळला. 4 चेंडूमध्ये 13 वर बॅटिंग करतो योगेश दिवा. या ओव्हरचे 4 बॉल झालेत. शॉट ऑफ लेन त्यावर केलाय हुक आणि झाला इथे षटकार बुक. बॉल सीमा रेषा पार, उत्तुंग गगनचुंबी प्रहार षटकार. योगेश दिवा नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं वैयक्तिक आपल्याला 3 षटकार बघायला मिळालेत आणि सातत्याने जेव्हा जेव्हा टप्पा चुकला तेव्हा मात्र त्या बॉलचा परफेक्ट कार्यक्रम कोणी केलाय तर योगेश दिवा यांना केलाय. याही वेळेला पाहिला आपण तर बॉलला सरळ पाठवून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. चांगला फटका होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दरम्यान हा फटका तिथे खेळला. मैदानाच्या आतमध्ये दुसरा नवीन जुना बॉल जो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. काय फलंदाजी करतोय लाजवाब. अगदी फुल प्रॅक्टिस ती करून मैदानाच्या आतमध्ये आलाय.
चांगलं माइंडसेट आहे तिथे की आम्हाला इथे विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करायची, एक मोठी टोटल उभी करायची आणि या मॅचला आमच्या कब्जामध्ये घ्यायचंय आणि तेच इथे करून दाखवत असताना योगेश दिवा 5 मध्ये 19 वर बॅटिंग करतोय. प्रत्येक बॉल त्यावर आघात करण्याचा त्याचा जो मनसुबा आहे तो गोलंदाजा करता तिथे धोकादायक ठरतोय, अडचणी त्या त्याच्याकरता निर्माण करतोय. चांगला चेंडू आहे तिथे अलंग द कार्पेट खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक रन ती दाफलकावर जोडली जाईल. डबल करता कॉलिंग ते अडचणीमध्ये आणणार असेल. 1 रनच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढताना जाऊन पोहोचते ती 48-48. नेक्स्ट मॅच टीम बोबा 11 खानिवली आणि आई गावदेवी सांगे या दोन टीम मध्ये खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपली टी शर्ट रिसीव्ह करायचे आहेत आणि टॉस करण्याकरता या पूर्वार्धाच्या खेळानंतर रेडी राहायचे. सांगे संघ अगदी ड्रेसिंग मध्ये इथे रेडी आहे, वेळेआधी इथे उपस्थित राहिलाय, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. क्रिकेटमध्ये वेळ पाळणं खूप गरजेचं आहे, कारण हा खेळ जेव्हापासून खेळायला सुरुवात झाली नाही या खेळाबरोबर एक टॅगलाईन होती, इट्स अ जंटलमन गेम. हा जंटलमन लोकांचा गेम आहे. तुम्ही वेळेच्या बाबतीत या खेळामध्ये सहकार्य करणं गरजेचं आहे. पंच वेळेच्या बाबतीत याही टीमला जी फिल्डिंग करते 4 ओव्हर 20 मिनिटाचं आहेत प्रत्येक टीमला. जर तिथे 20 मिनिटात 4 ओव्हर कंप्लीट होत नाही तर मग एक जादा खेळाडू जो तुम्हाला 38 सर्कलच्या आत वाढवावा लागेल, या गोष्टीची नोंद ठेवा. त्यामुळे मॅच त्या कंटिन्यू ठेवा. 3 ओव्हर नंतर 16च्या सरासरीने 48 ही धावसंख्या राफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. संदीपजी पाटील त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं हा मित्रपरिवार या स्पर्धेला भेट देण्याकरता इथे येतोय. त्या सर्वांचं संदीपजी पाटील अर्थात SP यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल यावेळेस मात्र हाही बॉल जाईल सीमारेषा पार. व्हाट अ हिट, दमदार आणि दर्जेदार बहरदार षटकार. मिड विकेटच्या बाहेर षटकार. यावेळेस मात्र तिथे 1 रन जी दाफलकावर जोडण्याचा प्रयत्न आणि वाईटचा इशारा आलाय. 1+1 एकंदर 2 धावा मिळालेत. साईराज कुडूस संघ आता अडचणीमध्ये आहे. या अडचणीतनं त्यांना बाहेर काढेल कोण, हा खूप मोठा प्रश्न तो निर्माण झालाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र आणखी एक दमदार बिग हिट षटकार. 6. बघा आपण पाहतोय जबरदस्त फटका पुन्हा एकदा. सातत्यानं मात्र चांगले फटके बघायला मिळत आहेत दोन्ही बॅटर्स कडनं. महेंद्र आणि योगेश. धावसंख्या तब्बल 62 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 2 चेंडू नंतर 62 रन्स दाफलकावर जोडल्या गेल्यात. इथूनही अजूनही 10 बॉल शिल्लक आहेत. काय या स्पर्धेतील उच्चांक तो आज नोंदवला जाईल, कारण प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण तेच मैदानाच्या आतनं सुरू आहे. यावेळेस पुण्याच्या एकदा शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी, तिचा खरपूस समाचार. बॉल चाललाय सीमारेषा पार. दमदार SP ग्रुप षटकार. 6.
आता करावं तर काय करावं हा खूप मोठा प्रश्न भेडसावतोय टीम साईराज कुडूस संघाला. कारण गोलंदाजाच्या विरोधात अगदीच हल्ला बोल केला असं म्हणायला लागेल. कारण 3 षटकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये आलेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यावेळेस मात्र थोडस पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या आतल्या साईडच्या कडीला लागताना देहेश श्रीचा स्पर्श घेतोय. एक चेंडूमध्ये एक धाव इथे धाफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. येते एकंदर 69 एकूण 70 धावा या धाफलकावर आहेत. आई गावदेवी नेहरोली अगदी मॅचच्या पहिल्याच इनिंग मध्ये ड्रायव्हिंग सीट वर विराजमान झाली आहे. विध्वंसक विस्फोटक आणि दर्जेदार बहरदार बॅटिंग ती सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 15 चेंडूमध्ये 39 वर बॅटिंग करतोय महेंद्र. 7 बॉलमध्ये 26 योगेश दिवा. चांगला फटका आहे समोर. अगदी इराण आणि इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे त्यामध्ये ज्या पद्धतीनं रॉकेट लॉन्चर उडतायत अगदी तसे रॉकेट लॉन्चर या बिलोशीच्या मैदानात उडताना आज पाहायला मिळतात. योगेश दिवा आणि महेंद्र 2 वैमानिक आहेत जे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ते रॉकेट सोडतायत. ही पहिली इनिंग आहे नॉट आउट इनिंग. 70 धावसंख्येची खूप मोठी पार्टनरशिप ती सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळते. 70 धावा या राफलकावर आहेत. 3.5चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल रोशन. चांगला चेंडू आहे. यावेळेस थोडासा खाली राहिला फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू बरोबरच ओव्हर समाप्त झाली आहे. जाऊया मुख्य मंचावर जिथे शुभ सन्मान तो मान्यवरांचा केला जाईल. थँक्यू सो मच. अगदी पाहू शकतात की एक यथोचित मान आणि सन्मान तो इथे कंप्लीट करतो. अर्थातच सांगे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सन्माननीय आदरणीय अभिषेकजी पाटील यांचा यथोचित मान आणि सन्मान या क्रीडा मंचावरून तो इथे कंप्लीट केला जातोय. संदीपजी पाटील यांचे जवळचे मित्र आणि त्यांचा यथोचित मान सन्मान इथे या मंचावरून आपण कंप्लीट करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र माई चुबदार शॉल त्यानंतर या स्पर्धेची एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह हसत राहा खेळत राहा असा संदेश देणारा बुके देऊन इथे केला जातोय साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान. ओव्हर टू यू. त्यानंतर सन्माननीय आदरणीय प्रीतमजी भोईर खानोली गावातील एक गोड व्यक्तिमत्व त्यांचा देखील यथोचित मान आणि सन्मान या क्रीडा मंचापर्यंत तो कंप्लीट केला जाईल. तर या आपण साहेब पुढे यायचं आपला देखील यथोचित मान आणि सन्मान या क्रीडा मंचापर्यंत तो इथे कंप्लीट केला जातोय. सागरजी राऊत आपण देखील यायचे पुढे आपल्या शुभस्थानी हा यथोचित मान आणि सन्मान इथे कंप्लीट करतोय. एक गोड व्यक्तिमत्व पाहू शकतात आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान म्हटलं जातं ना अतिथी देवो भव. अगदी पाहू शकतात की त्यांचा यथोचित मान सन्मान महाराष्ट्राचं महावस्त्र माई चुबदार शॉल एक सन्मान चिन्ह आणि एक बुके देऊन इथे केला जातोय साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू. पहिल्या चेंडूवर बाउंड्री आली आहे ज्यामुळे धावसंख्या 74 74 धावा. नाईट टेनिस बॉल क्रिकेट मधली एक उच्चांक धावसंख्या जी सध्या राफलकावर जोडली गेली आहे. यावेळेस मात्र आणखी एक तगडा क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकार. एक महत्वाची गोष्ट आहे की नेहरोली संघ आपल्या स्टँड मध्ये बसलाय तिथनच एन्जॉय करतोय ते गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टी टीमनं या गोष्टीचं पालन करणं गरजेचं आहे. खेळाडू कक्ष जो तुम्हाला बनवला गेलाय तिथनच बसून मॅचला एन्जॉय करणं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 80 धावा दाफलकावर आहेत. 4.2चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. योगेश दिवा तो आज वेगळ्याच मूड मध्ये आहे. अटॅकिंग मूड मध्ये बॅटिंग करतोय. आणखी एक दर्जेदार आणि धमाकेदार फटका. मात्र यावेळी क्षेत्ररक्षकाची निवड केली आहे त्यामुळे माघारी परतावं लागेल. मात्र मित्रांनो योगेश दिवाची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या बंदा. ज्या पद्धतीनं विध्वंसक अंदाज तो मैदानाच्या आतनं त्यानं पेशकश केला. लाजवाब इनिंग योगेश दिवाची ती आपल्याला मैदानात पाहायला मिळाली. जबरदस्त फलंदाजी करून मात्र माघारी परतलेत योगेश दिवा. कडक बॅटिंग बघायला मिळाली. 10 चेंडू 37 धावा म्हणजे 370च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करून मात्र माघारी परतलेत. अगदी जबरदस्त अगदी जबरदस्त. आई गावदेवी नेहरोळी टीमने या स्पर्धेची सर्वात उच्चांक धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर लावली आहे. आता इथून अजून सुद्धा 3 बॉल्सचा खेळ बाकी आहे.
तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. तीन चेंडूचा खेळ तो अजूनही शेष आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय सागर. इथे मात्र कलेक्शन मध्ये गडबड. आज लालूकडनं ही कलेक्शन मध्ये गडबड झाली आहे, मात्र यावेळेस डायरेक्ट हिट ती पाहायला मिळाली आहे. विकेट मिळेल. महेंद्रला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. हा बघा जो खेळाडूचा खेमा आहे तो तुम्हाला तिथे दाखवला जातो. खेळाडू कक्ष जिथे सर्व खेळाडू आपल्या जागेवर बसलेत, एन्जॉय करतायत, टाळ्या वाजवतायत. ही जी मुवमेंट आहे सध्या त्यांची तिला एन्जॉय करतायत. विकेट जरी गेली असली तरी सर्व खुश आहेत. खुश चेहरे ते तिथे पाहायला मिळतात. त्याचं कारण एक मोठी पार्टनरशिप ती मैदानाच्या आतनं बिल्डअप झाली आणि त्यामुळे टाळ्या वाजवून बाद झालेल्या खेळाडूचं स्वागत ते त्यांनी केलंय. नवीन बॅटर स्वराज आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि या ओव्हरचा विचार केला तर अजूनही दोन चेंडूचा खेळ तो बाकी आहे. या दोन बॉल मध्ये एक मोठा फटका आला तर 86-87 धावा त्या धाफलकावर लागू शकतील आणि ती एक खूप मोठी टोटल असेल. पाठलाग करण्याकरता निश्चित थोडीशी दमछाक होऊ शकते साईराज कुडूसची. मात्र सौरभ सारखा एक महत्वाचा बॅटर त्याही टीम मध्ये या, त्याला साथ जर योग्यतेने मिळाली तर मग ही मॅच ती रंगतदार स्थितीमध्ये पोहोचू शकते. शेवटचा बॉल तो बाकी आहे. बघा SP ग्रुपचं जे अक्षर गणेशा बनवलं गेलंय आणि ते तुम्हाला ऑन स्क्रीन सध्या दाखवलं जात आहे. कौशिक जाधव भाताणे गावातील हा कलाकार आहे. क्रिकेट या खेळाशी निगडीत हे व्यक्तिमत्व आहे आणि खूप छान अक्षर गणेशा जो त्यांच्या माध्यमातून बनवला जातो आणि SP ग्रुपचा जो अक्षर गणेशा त्यांच्या माध्यमातून बनवला गेलाय तो सध्या ऑन स्क्रीन जे प्रेक्षक या स्पर्धेला वॉच करत आहेत त्यांना दाखवलं जात आहे. खूप छान कलाकृती आहे. अगदी श्रेयस अय्यर असतील, सूर्यकुमार यादव असतील, या सर्वांनी तिथे कौशिकच्या या कलेची दाद दिली आहे. त्या सर्वांकडनं खूप चांगल्या कमेंट्स त्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. ते हे कौशिक आहेत ज्यांनी SP ग्रुपची ही पेंटिंग बनवली आहे. इथे हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर व्हाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 81 धावा या धाफलकावर आहेत 2 विकेटच्या पतनानंतर. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. 1 रन तिथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाहीये. एका सिंगलवरच समाधान मानावं लागेल. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 82 स्वराज जे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज सागर. मात्र ओपनिंग 2 जे बॅटर होते त्यांचा खेळ तो लाजवाब राहिला या मॅच मध्ये. खूप चांगली बॅटिंग त्या दोघांकडनं पाहायला मिळाली. इथे मात्र हा बॉल विकेट कीपर कडे जातोय. वेग प्रदान केला होता, निर्धावच्या स्वरूपाने हाताळला आणि इथे पूर्वार्धाचा खेळ तो समाप्तीला आला. या पूर्वार्धाच्या खेळात धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 82 रन्स धाफलकावर लागल्या गेल्या. विजयाकरता 83 या धावसंख्येचं लक्ष ते साईराज कुडूस या टीमच्या समोर ठेवलं गेलं. या 83 धावसंख्येला साईराज कुडूस संघ कशा पद्धतीने धाफलकावर लावेल ते तर आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी केला जाईल टॉस.
दोन कॅप्टन जे आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. हॅलो चेक. चला बोट टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी दाखल व्हायचे. तिथे टॉस कंप्लीट केलं जाईल तर सन्माननीय आदरणीय अभिषेकजी पाटील साहेब आपण यायचे आपल्या शुभस्थानी. इथे टॉस कंप्लीट केला जाईल. एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभस्थानी पाहू शकतात की नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आणि तिचा टॉस इथे कंप्लीट केला जाईल. बोबा 11 खानिवले आणि त्याच्या अगेन्स्ट आई गावदेवी सांगे संघ मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे आणि या दोन संघाच्या दरम्यान इथे टॉस कंप्लीट केला जाईल. काही गोड व्यक्तिमत्व अभिषेकजी पाटील वेलकम असेल. टॉस बॉक्समध्ये आपलं देखील स्वागत आहे. या आपण यायचं आपल्या शुभस्थानी इथे या मॅचचा टॉस कंप्लीट करतोय. इथे नाण्याच्या दोन बाजू असतील. एका बाजूने SP ग्रुप आणि दुसऱ्या बाजूने BS अर्थातच भूमिक स्पोर्ट्स. मान्यवरांच्या शुभस्थानी पाहू शकतात की इथे कॉइन स्पिन केला जातोय. सांगे संघाचे कॅप्टन इथे कॉइन SB असा कॉल दिला गेला आणि तिथे अर्थातच SB आलाय. अर्थातच टॉस जिंकलाय बोबा 11 BS आला आय थिंक आणि टॉस आय थिंक आई गावदेवी सांगे संघाचे कॅप्टन जिंकले. दोन्ही संघाला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानावर व्हायचं आहे. अगदी टॉस जिंकला आई गावदेवी सांगे संघाचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः निर्णय तो का असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिले. नक्कीच प्रकाश झोतातील मॅच आहे. फील्ड करण्याचा निर्णय घेतण्यामागचं कारण ते का असेल? कॉन्क्रीट पिच आहे, फास्ट आउटफील्ड आहे, सो रन्स चांगल्या बनत आहेत. सो आम्हाला वाटतं चेस इझी पडेल. नक्कीच काय टार्गेट माइंडमध्ये सेट असेल की समोरच्या संघाच्या विपक्षामध्ये कमीत कमी धावा काय देण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. खूप साऱ्या शुभेच्छा. एक चांगला खेळ नक्कीच पुढच्या मॅचमध्ये दाखवा. तिथे टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. आई गावदेवी सांगे संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकत असताना फील्ड करण्याचा निर्णय घेतला. विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. मॅच कडे जाऊयात. विजयाकरता भली मोठी धावसंख्या समोर ठेवली आहे. काय या स्पर्धेतली सर्वात मोठी धावसंख्या चेस केली जाईल? कारण समोर टार्गेट ठेवलंय तब्बल 83 धावांचं. येणारे बॉल आहेत 30 आणि मैदानाच्या आतमध्ये वाडा टेनिस क्रिकेट मधील स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे सौरभ सवर बॅटिंग करण्याकरिता. गोलंदाजी ट्रॅक म्हणून विचार केला तर गोलंदाजीसाठी सागर आलेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो योगेश चौधरी यांना. पहिल्या चेंडूवर सौरभ सवरची दांडी केली आहे गुल्ला आणि परतावं लागेल माघारी. पहिल्याच बॉलवर मात्र मॅच मधील गोल्डन विकेट
सबसे बड़ी मछली जाल में फंस चुकी है. सर्वात मोठा मासा गळाला लागत असताना स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि या वेळेला मात्र फटका फसलाय आणि तदनंतर मात्र यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. विकेटचं पतन. खेळाडू बाद. धन्यवाद. पाहू शकता तिथे फॉलोविंग स्पीक करायचा होता आणि त्यानंतर यष्टांचा वेध घेतलाय. अगदी जर पाहिलं तर पॉपिंग क्रीज मधून अगदी पुढे आले. त्याच्यानंतर जर पाहिलं तर भन्नाट वेगाचा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती जर पाहिलं तर दाटी गुल केली आहे. फर्स्ट विकेट लॉस. 0 आकड्याचा चष्मा परिधान करून सौरभ सवर बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद. आणि म्हटलं जातं ना की ज्यावेळी मोठी धावसंख्या फलकावरती जोडली जाते त्यावेळी गोलंदाजाचा जो माइंडसेट असतो तो स्ट्रॉंग असतो आणि त्याच्यानंतर अगदी जर पाहिलं तर पॉझिटिव्ह थिंकिंगने इथे गोलंदाजी केली जाते आणि पहिल्या बॉलवरती पहिला झटका. खेळाडू बाद. या वेळेला फटका फसलाय. पुन्हा एकदा कॅच उडली आहे. महत्वाची आहे आणि ती मात्र कंप्लीट केली जाईल. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरा हादरा लागत असताना विकेटचं होईल पतन. आल्या पावली मात्र माघारी परतत असताना विनायक यावेळी मात्र संघाची आशा ज्याच्यावर होत्या तो मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन. खेळाडू बाद. थँक्यू. ब्लू स्टार म्युझिकल ग्रुप भिवंडी संदीप यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. ते सुद्धा स्पर्धा ही संपूर्ण पाहतायत. त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. परंतु खेळाडू येत आहेत, खेळतायत, मान्यवर सुद्धा अनेक मान्यवर आपण या स्पर्धेला पाहतोय. परंतु प्रेक्षक जे ही स्पर्धा पाहण्याकरिता आले त्यांचं काय तर प्रेक्षकांनो तुमच्याकरिता सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. जर का रेलिंगच्या बाहेर तुम्ही जर का कॅच षटकाराची कंप्लीट केली तर त्या प्रेक्षकाला रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. हॅट्रिक बॉल. या वेळेला फटका फसलाय. पुन्हा एकदा काय या स्पर्धेतली या ठिकाणी हॅट्रिक आपल्याला बघायला मिळेल आणि कंप्लीट केली आहे. गौतम पटेल सुद्धा परतीच्या प्रवासाला जात आहेत. पहिल्याच षटकामध्ये सलगच्या 3 बॉल्सवर 3 विकेट मिळवल्यात आणि परतावं लागेल माघारी. गौतम पटेल बॅक टू डग आउट. बिग ब्लो. थँक्यू डिसे. थँक्यू. या ठिकाणी मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचे प्रशांतजी पाटील जॉन्टी संदीपजी पाटील यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय मित्र आहेत आणि तदनंतर नरेशजी पाटील आपण सुद्धा मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचे. आपलंही सहर्ष स्वागत आहे. या वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर निखिल आलेत आणि निखिलनं साहिल आलेत आणि साहिलनं यावेळी मात्र बॉलला सरफ फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या पहिल्या बॉलवर तडाखा बघायला मिळतोय. पहिल्या 3 बॉलवर गोलंदाज हवे होते. या वेळेला पाहिलं तर मात्र बॅटरनं एक दर्जेदार स्ट्रोक मैदानामधनं कन्वर्ट केलाय तो म्हणजे षटकारामध्ये. पुढचा बॉल. या वेळेला फुलर लाईनची डिलिव्हरी बघायला मिळाली. योगेश चौधरी. बराच काळ सर्व काही गोष्टी नॉन स्ट्रायकिंग एंडला राहून बघाव्या लागल्यात. दुखापत झाली आहे का खेळाडूला? खेळाडू दुखापत झाली आहे का? झालं असेल तर आपण एक्स्ट्रा खेळाडू आहे त्यांना आपण मैदानामध्ये इन करूयात आणि ज्या खेळाडूला दुखापत झाली असेल त्यांना आपण रेस्ट देऊयात. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. परंतु मैदानाच्या बाहेर कॅच कंप्लीट केल्यावर प्रेक्षकांकरिता रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. संदीपजी पाटील एसपी यांच्या माध्यमातून प्रेक्षकांकरिता. या वेळेला फटका फसलाय. मॅच मधली महत्वाची विकेट, महत्वाचा अडसर
तो मात्र मैदानामध्ये आहे. नाव आहे योगेश चौधरी. जिथपर्यंत मैदानामध्ये राहील तिथपर्यंत कुडूसकरांच्या आशा नक्की पल्लवित राहणार. लेजंड क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि मात्र सातत्याने चांगली बॅटिंग करणारा खेळाडू आहे. या ठिकाणी पाहिलं आपण तर 2 धावा आल्यात आणि षटकाचा विचार केला तर पहिलं या ठिकाणी समाप्ती झाली आणि धावा जोडल्या गेल्यात. 3 बाद 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिलं षटक ते कंप्लीट झालं. इथनं जर पाहिलं तर 18.50च्या अवरेजने धावा बनवावा लागतील. करंट जर पाहिला तर तो 9च आहे. इथे 24 चेंडू. आता 74 धावेची गरज राहिली आहे. बॅटिंग करत असताना कुडूस संघ मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत आणि या संघाच्या जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना चांगले मोठे फटके खेचावे लागतील. चांगली तगडी बॅटिंग करावी लागतील. सागरचं षटक कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती त्याने बॅक टू बॅक विकेट मिळवून दिलात आणि त्याचमुळे जर पाहिलं तर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, लॉस ऑफ 3 विकेट. चला पुन्हा एकदा नवीन गोलंदाज. यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर बॉलिंग करण्याकरिता आले स्वराज. धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली 9. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मागे फिल्डर आहेत मिड विकेटच्या रिझन मध्ये. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली आहे. फेक स्ट्रायकिंग एंडला केलेली आणि एक सिंगलवर समाधान मानता योगेश चौधरी यांना मात्र स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. योगेश चौधरी यांना इथून अंगावर मात्र मॅच घेऊन खेळावं लागेल जर काही धावसंख्या चेस करायची आहे तर. प्रवीणजी पाटील पप्पू, तदनंतर रुपेशजी पाटील आणि तदनंतर ऋषी भोईर याही व्यक्तिमत्वांनी मुख्यमंचावरून स्थानापन्न व्हायचंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. दरम्यान जर पाहिले तर एक सिंगल धाव फलकावरती आले आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल आता 11 आकड्यावरती जोडली गेली आहे. 1.2 चेंडू सगळे तो कंप्लीट झाला. 11 धावा फलकावरती आपल्याला बघायला मिळतात. वेगानं एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली. आपण पाहिलं तर बॅटची एज घेतलेली. त्यानंतर विकेट किपरला गुंगारा दिला. लेग स्लिपचे खेळाडू होते त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय. त्या ठिकाणी विचार केला तर एक सिंगल. धावफलक 12 या अंकावर योगेश चौधरी ज्याला इथून आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल आणि इथून ही धावसंख्या चेस करण्याकरिता त्यांचं मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. यावेळेला टप्पा पडलाय. त्या ठिकाणी मागे फिल्डर आहेत. एक सिंगल तर मिळते आणि सिंगलवर समाधान मानावं लागते. फेक बघा किती अचूक आहे. परफेक्ट थ्रो त्या ठिकाणी बघायला मिळाला. एक सिंगल मिळाली आहे. सिंगल 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 आणि सिंगल. फक्त एकच गोष्ट मैदानामधून आहे. कुडूसकरांच्या धावा मात्र कुठेतरी थांबवल्यात असं म्हणावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर पुढे जाऊन पोहोचली. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला आणि धावा स्कोर कार्डवर 13 जोडल्या गेल्यात. यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये साहिलनं फेकून देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. त्यांच्या मस्तकावरनं 1 बाउन्सनं बॉल सर सीमारेषेला क्लिअर करणारा चौकार. 4. पहा इथे जर पाहिलं तर बॉल टाकला त्याच्यानंतर जसा बॅटच्या रडारमध्ये आलाय ना, बॉल आडबा बॅटनं तिथे फेकून दिला आणि सीमारेषेच्या दिशेनं एका टप्पा अखेरीस बॉल जर पाहिलं तर तो मिड विकेटला क्लिअर झालाय आणि निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हा धमाकेदार चौकार. 4. पुन्हा एकदा याही वेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेलेले बॉल आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेनं चाललाय. एक सिंगल बॉलवर कंप्लीट केली आहे. सिंगलवर समाधान मानताय. षटक संपलंय दुसरं आणि 2 षटकांचा विचार केला तर 2 षटकाअखेरीस धावसंख्या पाहिली आपण तर स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 18-18. 3 बाद 18. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. याही षटकात 9 धावा आल्यात आणि आता इथून जर का ॲव्हरेज आपण पाहिला रन रेट येणाऱ्या 3 षटकांकरिता तर तो मात्र तब्बल जाऊन पोहोचलाय 21.57. म्हणजे प्रति षटक 21.5 धावा तुम्हाला करायच्या आहेत. म्हणजे 2 षटकामागे तुम्हाला 42 धावा करायच्या आहेत. माफ करा, 2 षटकामागे कुठेतरी 43 धावा तुम्हाला कराव्या लागतील. इथून बॉल कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. त्याआधी मात्र बॉल सरळ ट्रॅव्हल होईल. सीमारेषेला क्लिअर करणारा दन 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 चौकार. धावा मिळत आहे 4.
4 वाढून मात्र स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलंय 22. यावेळेला बॅटची एज घेतली आहे. त्यानंतर बॉल आपण पाहिला तर विकेटच्या मागे जात असताना विचार केला तर निर्धाव स्वरूपामध्ये बॉल कंप्लीट झाला आणि धावसंख्येचा विचार केला तर मात्र 22 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2.2 षटक संपलेत आणि विकेट्स मात्र विकेट. महत्वाची गोष्ट जी पहिल्याच षटकामध्ये कमवली ती म्हणजे विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. यावेळेला फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे मात्र त्या ठिकाणी विकेट किपर येतोय बॉलच्या खाली. परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन खेळाडू बाद. यावेळेस पहा तिथे बॅटची हलकी कडा लागली, आउटर यायची होती आणि त्याचमुळे उंची प्राप्त केली या बॉलने आणि त्याच्याचमुळे हा चौथा झटका इथे बसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे जर पाहिलं तर पहिलं षटक जे कंप्लीट झालं त्याच्यावरती लगातारचे 3 विकेट आले ना, त्या 3 विकेटने या मॅचमध्ये खूप इम्पॅक्ट टाकला आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना खूप चांगल्या दर्जाचा खेळ तो आपल्याला बघायला मिळतो. 22 वरती 4 झटके, 8.80चा इथे हा रन रेट आपल्याला पाहायला मिळतो आणि 15 चेंडूमध्ये आता 61 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. 2.3 चेंडूच्या अखेरीस मुख्य मंचावर आपण पाहिलं तर या ठिकाणी उल्हाजी पाटील साहेब उपस्थित आहेत, विलाजी भोईर साहेब उपस्थित आहेत, रवींद्रजी भोईर साहेब उपस्थित आहेत, सत्यविजय पाटील साहेब उपस्थित आहेत, चंद्रकांतजी पाटील साहेब उपस्थित आहेत, गुरुनाथजी घरत साहेब उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहोत वाडा तालुक्यातील मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा उपसरपंच चषक. या वेळेला स्विचिट खेळायचं होतं सर, बॅटनं धावा येत नाहीयेत. बॅट आडवी करण्याचा प्रयत्न होता परंतु ज्या पद्धतीने स्ट्रगल फलंदाजीमध्ये कुडुसकरांचा चालू आहे आणि आज सुद्धा तीच गोष्ट बघायला मिळते. धावसंख्या जर का पाहिली तर स्कोर कार्डवर 22 या अंकावर स्थापित आहे आणि विकेट आतापर्यंत आपण पाहिल्या तर गमावल्या 4. शेवटचा 1 बॉल बाकी. रोशन यावेळी मात्र बॉलला घेऊन काढतायत लॉंग ऑफच्या रिझनमध्ये 1 सिंगल मिळेल आणि षटकाचा विचार केला तर या ठिकाणी षटक क्रमांक संपलाय ते म्हणजेच 3रं आणि धावा जोडल्या गेल्या 3 षटका अखेरीस 23. 3 षटकांचा खेळ तो इथे संपला गेला. 23 वरती 4 झटके. थोडीशी संत गतीची सुरुवात ही आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 7.67चा ॲव्हरेजने इथे पाहू शकतात की धावा बनवल्यात आणि त्याचमुळे 23 धावा जोडल्या गेल्या. 4 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. आता इकडे जर पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट फलकावरती 30चा दाखवला जातोय आणि इथनं या 2 षटकांमध्ये 30 धावा बनवल्या. प्रत्येक षटकामध्ये 30 धावा बनवल्या तर धावा होऊ शकतात आणि तिथनं प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 5 मोठे स्टोक ते फेकावे लागतील. मॅचकडे जाऊयात. चौथं षटक हाताळण्याकरिता नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं फुल टॉस बॉल मिळालाय. यावेळी रोशन गॅपमध्ये पाठवायचं होतं मात्र स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात केलेत या फटक्याकरिता. 1 सिंगल या बॉलवर मिळाली आहे. योगेश चौधरी यांच्याकडे स्ट्राईक. बघा लाईव्ह स्क्रीनवरनं आपण मुख्य मंच या ठिकाणी पाहतोय. लाईव्ह स्क्रीनवरनं आपल्याला बघायला मिळतोय या ठिकाणी मेन स्टेज आपल्याला ज्या मुख्य मंचावर अनेक मान्यवर आपण पाहतोय. VIP डायसमध्ये बघायला गेलं तर त्या ठिकाणी संदीपजी पाटील आहेत. त्यांच्या समवेत जर का पाहिलं तर मान्यवर उपस्थित आहेत ज्यामध्ये या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरिता अथक परिश्रम अथक मेहनत घेतली आहे ती संपूर्ण SP बिलोची टीम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. पंच दर्शवत असताना मग ज्यामध्ये चौकार आलाय मैदानामध्ये, ज्यामध्ये निखिल पाटील असू द्यात, प्रियेश पाटील असू द्यात, आकाश पाटील असू द्यात, रोहित सुतार असू द्यात, सागर राऊत असू द्यात, रुपेश पाटील असू द्यात, तदनंतर मयूर काटोळे असू द्यात, सागर पाटील असू द्यात. अनेक खऱ्या अर्थानं स्पर्धा यशस्वी करण्यामागे खूप सारे व्यक्तिमत्व असतात ज्यांची अथक मेहनत या स्पर्धा यशस्वी करण्यामागे. कारण सर्व काही गोष्टी 1 महिन्यापूर्वी तुम्ही या मैदानावर आले असते आणि मैदानाची जर का त्या ठिकाणी पाहणी केली असती, फाईन लेग म्हणा, लॉंग लेग म्हणा, स्क्वेअर लेग पासून तर लॉंग स्टॉपचं क्षेत्र, तर कोणीही सांगू शकत नाही की ते मैदान कसं होतं आणि आता कसं झालंय.
कारण कालच निखिल यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की मैदानावर बराचसा खर्च केला गेलाय. संदीपजी पाटील आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीम यांच्या माध्यमातून अथक मेहनत केली गेली आणि जे कारण आहे की आज आपल्याला ती बाजू खूप चांगल्या पद्धतीने लेवल केलेली बघायला मिळतीये. यावेळेला फटका चांगला आहे. तिकडे मागे फिल्डर येत आहेत आणि त्यांना समजलं की आपण बॉलवर पोहोचू शकत नाही. मग खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलंय आणि धावसंख्या पाहिली तर एकच सिंगल मिळाली आहे. एक सिंगलना आपण विचार केला तर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचत असताना स्कोरर या ठिकाणी आमच्या समवेत सुशांत, त्यांची सुद्धा मेहनत आहे या स्पर्धेकरिता. यावेळेला प्रचंड वेगानं आणि त्या ठिकाणी विकेटच्या मागे मात्र झाली आहे चूक. बॉल निघून जाईल. सरळ पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नॉन प्लेएबल म्हणजे वाईड आणि त्यावर मिळत आहे 4 धावा. एकंदरीत 5 धावांचा बोनस मैदानामधनं मात्र मिळत असताना आणि धावसंख्या पाहिली तर या 5 न जाऊन पोहोचली आहे 35 या अंकावर. पहा तिथे जर पाहिलं तर बॉल हलकासा मिस झाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा लॉग स्टॉप रिजनला नो स्टॉप सांगणार हा धमाकेदार चौकार आपल्याला बघायला मिळतोय. लॉफ केलाय समोरच्या बाजूने. अगदी बॉल वेगाने चाललाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि तिथे एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट. एक सिंगल या बॉलवर मिळाली. आपण पाहिलं योगेश चौधरी आणि तदनंतर त्याची साथ देताना रोशन, या 2 बॅटर्समध्ये आतापर्यंत मैदानामध्ये चांगला खेळ दोन्ही फलंदाजांकडनं बघायला मिळाला. परंतु जास्त वेळ कोणी मैदानामध्ये उभं राहायला तयार नाहीये. विकेट्स खूप जास्त गमवल्याचे कारण थोडासा संघ अडचणीमध्ये बघायला मिळतोय. साईराज कुडूस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चूक आणि जिथे सिंगल होती त्या सिंगलचं रूपांतर मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेमध्ये करण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा धावून कंप्लीट सुद्धा केल्यात. वेगवान विकेटच्या मधोमध त्या ठिकाणी मात्र दौड बघायला मिळाली आपल्याला. चौथा देखील कंप्लीट झाला. 38 धावा सोडल्या गेल्यात आणि 6 चेंडूमध्ये 45 धावेची गरज राहिली या मॅच मध्ये. अगदी जर पाहिलं तर VIP डायस आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच अतिथी कक्ष आणि तिथे काही गोड व्यक्तिमत्व ते आपल्याला बघायला मिळतात. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून पाहू शकतात की जेही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. प्रकाश झोतातील एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पर्व 3रा आहे आणि या 3ऱ्या पर्वामध्ये जर पाहिलं तर SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक अगदी एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि बेस्ट क्वालिटी E2 वाहिनीवरती ते पाहायला मिळते प्रक्षेपण. यावेळेला चांगला चेंडू बघायला मिळाला योगेश चौधरी याच्या विपक्षामध्ये. बॉल मिस करून विकेटच्या मागे आपण पाहतो. योगेश चौधरी योगा काका या नावाने खूप सारी प्रसिद्धी आहे. 50+ चे खेळाडू आहेत. 50+ चे खेळाडू आहेत. धावसंख्या 38. राऊंडी विकेटनं गोलंदाज. याही वेळेला खाली राहिलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर अजिबात बाउन्स नाहीये. सबमरीन डिलिव्हरी. कारण टप्पा पडल्यानंतर ज्या अपेक्षेमध्ये फलंदाज होते त्यांच्या बॅट आणि बॉलचं अजिबात कनेक्शन नाहीये. कारण टप्पा पडल्यानंतर बॉलला बाउन्सच मिळाला नाही. जसा आला तितक्याच घालणं मात्र निघून गेलाय बॉल विकेटच्या. आणि या ठिकाणी बड्डे बॉय प्रतीक पाटील KKC ते या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रतीक पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि आपण सन्मानानं व्यासपीठावर यायचंय. तुम्हाला वाढदिवसाच्या प्रतीक खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरं करणार आहोत. आणि त्यांच्या समवेत ज्या गावामध्ये आज आपण स्पर्धा पाहतोय अर्थातच त्यांच्या गावामध्ये स्पर्धा पाहतोय आणि निखिल यांनी माहिती पोहोचवली की ते सुद्धा आयोजनाचे भाग आहेत. सूरज पाटील सर ते सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. नक्कीच अगदी पाहू शकतात की सूरजजी पाटील यांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं करूयात व्हेरी वेलकम. फासफूस प्रेम अर्थात सूरजजी पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. 2 चेंडू आता 44 धावेची गरज राहिली आणि तिकडे 39 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 2 चेंडू आणि 44 म्हणजे मॅच बरीच लांब राहिली असं म्हणावं लागेल. काहीतरी आगळा वेगळा करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण त्याला माहिती आहे मॅच इथून सुटलेली आहे. मग नेक्स्ट मॅच मध्ये जे काही व्हेरिएशन्स करायचे ते ट्राय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतो. लाईव्ह स्ट्रीमिंग त्यांच्या माध्यमातून कव्हरेज केली जाते.
त्याच्या एकंदरीत लाईव्हच्या माध्यमातून जॉईंट असलेले प्रेक्षक त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बघा प्रचंड वेगानं चेंडू हाताळला. या गोलंदाजाच्या वैशिष्ट्य असं आहे की टप्पा पडल्यानंतर अजिबात बॉल बाउन्स होत नाही. जितक्या वेगानं येतो तितक्या वेगानं मात्र सबमरीन स्टाईलनं बॉल विकेटच्या मागे निघून जातोय. आणि आज पुन्हा एकदा तीच गोष्ट या शेवटच्या षटकामध्ये बघायला मिळतीये. कारण विकेटचा विचार केला तर कॉन्क्रीटची आहे आणि या वेळेला आपण पाहिलं तर मात्र मॅच फिनिश झाली आहे आणि विजय झाली आहे टीम ऐक गावदेवी नेहरोळी. त्या विजयी टीमचं करूयात आपण खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूयात टीम साईराज कुडूस, योगेश चौधरी, गौतम पटेल जावा केल्या. योगेशनं 11 चेंडू 37 जावा केल्या आणि गोलंदाजीमध्ये विचार केला तर योगेशचं षटक चांगलं होतं, सौरभचं थोडं महागडं आणि निखिलचं सुद्धा. विकेट मिळवायला यश आलं नाही. आणि साईराज कुडूस संघाचा विचार केला तर 9 चेंडूमध्ये 18 धावा निखिलनं केल्या, 9 चेंडू 10 धावा योगेशनं केल्या. जाऊयात त्या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेट केला जातोय प्रतीक पाटील केकेसी यांचा. ओव्हर टू यू सुरज सर. तर आज या ठिकाणी एसपी ग्रुप टीम मेंबर, एसपी ग्रुप सदस्य, एक मेकॅनिकल इंजिनियर अभियंते प्रतीक रवींद्र पाटील, आर एस पाटील सर, गोरे हायस्कूल रिटायर्ड निवृत्त शिक्षक यांचे सुपुत्र मेकॅनिकल इंजिनियर, एसपी ग्रुप टीम मेंबर संदीप पाटील, एसपी यांचे निकटवर्तीय प्रतीक पाटील, प्रतीक केकेसी या नावानं फेमस आहेत आणि त्यांचं या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेट बर्थडे सेलिब्रेट आपण या ठिकाणी करत आहोत. बर्थडे सॉन्ग 1 2 3 स्टार्ट. संदीप पाटील, प्रतीक पाटील यांना ठिकाणी पति पाटील वाढदिवस. एक तो शेर तो बनता है, खुदा पे भरोसा है खुद तुम्हारे साथ है, खुदा पे भरोसा है खुदा तुम्हारे साथ है. आज प्रतीक जिनका बर्थडे, प्रतीक केकेसी का, जिंदगी में कभी मत हारना मेरे दोस्त, क्योंकि एसपी ग्रुप का हाथ आपके साथ है, हाथ आपके साथ है. थैंक यू. चला आपण नवीन मॅच कडे जाऊयात. चला आपण बोथ टीम्स 12th वन